श्री स्वामी समर्थ. जुनं माठ ते नवीन कसं करायचं आणि त्याच्यामुळं पाणी कसं थंड करायचं, थोडीफार मला समजते अशी टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला. मी सर्वात अगोदर मीठ आणि खायचा सोडा घेतला आणि लिंबू. असे डाग पडलेले आहे ना बघा माठाला. हे पूर्ण माठाला पाण्याचे डाग आहे. ते काढण्यासाठी लिंबाचा वापर आणि मीठ आणि सोडा असं छान घासून घ्यायचं लिंबाने. जे खारं पाणी असते ना, त्यामुळे जे माठाचे छिद्र आहे ना ते बुजून जातात. ते बुजल्यामुळे पाणी आपलं थंड होत नाही आणि माठ आहे तो पाझरत नाही ना, त्यामुळे पाणी पण थंड होत नाही. तर जुना माठ फेकण्याच्या ऐवजी असा उपयोग करून बघा. बघा सगळीकडे लिंबू लावलेला आहे, मागून पण लावलेला आहे मी खाली. आतमध्ये पण मीठ टाकायचं 2 चम्मच आणि छान घासून घ्यायचं आतमध्ये पण नारळाच्या बुरीने. असं छान मीठ आणि सोडा आणि लिंबू याच्यामुळे काय होते माहीत आहे का, जे छिद्र बंद झालेले आहे ना ते ओपन होतात. मीठ टाकलेलं आहे आतमध्ये मी, आणखी नंतर एकदा घासून घेतलं. जुना माठ फेकायचं नाही, पूर्ण काढून टाकून राहिलेलं आहे मी बघा. आणि जी स्टीलची घासणी आहे ना ती नाही वापरायची, त्यामुळे राजन फुटण्याची भीती असते. राजन म्हणा किंवा माठ म्हणा. आतमध्ये पण पूर्ण घासून घ्यायचं. झालेलं आहे घासणं, बघू शकता. छान धुवून टाकायचा. पाण्याने छान धुवून टाकायचं. मी बाहेर आणलेला आहे माठ. बघा आतमध्ये किती गलीच पाणी निघलं. जे गाळ असते ना मातीचा वगैरे, पाण्यामध्ये असते माती वगैरे असते, त्या छिद्रामध्ये जाऊन बसते. नंतर तो जो राजन आहे ना तो पाझरत नाही पाझरल्यामुळे आपल्याला पाणी थंड मिळत नाही. तीन चारदा धुतला मी माठ. अशा प्रकारे करून बघा, किती स्वच्छ निघला बघा. छिद्र ओपन झालेले आहे आता. आणि मी बाहेर ठेवलेला आहे माठ. आता सोकलेला आहे माठ आणि नंतर भरून राहिलेले पाणी मी. तेव्हा तसं पाणी बाहेर येऊन राहिलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद.